भारतीय जनता पार्टीचे आमचे सातारा जिल्ह्याचे नेते, लोकसभा सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांनी गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वी सातारा शहर स्वच्छता वैद्यक आणि आरोग्य सभापतीची जबाबदारी दिली। त्या निमित्तानं 20 दिवसानंतर आज पहिल्यांदा आपण आरोग्य समितीची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये पहिलं प्राधान्य ज्या गोष्टीला आपण दिलं, ज्या पद्धतीनं अस्वच्छता शहरात झाल्याने आपणा सर्वांचंच मत होतं आणि आमचंही मत होतं, त्या निमित्तानं आपण संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं जी स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे, त्या स्वच्छता मोहिमेमध्ये प्रभाग क्रमांक 23, प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 10 हा पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं रस्त्याची झाडे झुडपे, रस्ता क्लिनिक, अगदी चेंबर्स, गटर्स, वडे JCBच्या साह्याने वडे पोकलेन या माध्यमातून आणि कमीत कमी 30 ते 35 महिला झाडू कामगार आणि पुरुष कमीत कमी नाही म्हटलं तरी 30 अशी 50 ते 60 लोक आणि यंत्रणा या निमित्ताने आपण स्वच्छता करतोय। त्या निमित्तानं 3 प्रभाग आज पूर्णत्वाला गेले असून उद्या आपण प्रभाग क्रमांक 9 हा घेतोय। ज्या पद्धतीनं एका प्रभागामध्ये जेणेकरून 1, 2, 3, 4, 5 असे किती दिवस लागू देत, त्याच पद्धतीनं हा आता नवीन आलेला नवीन हद्दीतला भाग आपल्या सर्वांना माहिती आहे। प्रभाग रचनाच ती फार मोठी, त्यानिमित्तानं वेळ लागतोय, परंतु सातारा शहरातील सर्व प्रभाग स्वच्छ करून वेगवेगळ्या फाउंडिंग असू द्यात किंवा हार्बो फवारणी असू द्यात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर असू द्यात, जेणेकरून सर्व क्लीन करून देण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची राहील। या निमित्तानं मी सर्व सातारा शहरवासियांना हात जोडून विनंती करेन, ज्या पद्धतीनं आपण स्वच्छता करतोय, ज्या पद्धतीनं आपण घरची आपल्या शरीराची ज्या पद्धतीनं वैयक्तिक आपण निगा राखतो, आपल्या कुटुंबाची घरची निगा ज्या पद्धतीने राखतो तशी जबाबदारी माझी किंवा तुमची न म्हणता आपणा सातारा शहरवासियांची जबाबदारी आहे, जेणेकरून सातारा शहर स्वच्छ ठेवण्याची, जेणेकरून स्वच्छ ठेवून देतोय, स्वच्छ करतोय त्या पद्धतीनं स्वच्छता राखाल, त्या पद्धतीनं बॅनर लावले जातील, त्या पद्धतीनं स्वच्छतेचं पालन कराल आणि नाही पालन केलं तर या माध्यमातून लांबचा जवळचा मित्र असा कोणीही राहणार नाही। आपणाला ज्या ठिकाणी कचरा टाकाल त्या ठिकाणी आपणाला दंड वेळोवेळी आकारला जाईल, याची नोंद सातारा शहरवासियांनी घ्यावी। धन्यवाद। आज जी बैठक झालेली होती त्याच्यात काय महत्त्वपूर्ण काय निर्णय झाले? आपण या बैठकीमध्ये जेणेकरून स्वच्छता मोहिमेला ज्या आपल्या कर्मचाऱ्यांना करत हँड ग्लोव्ज, गनबूट किंवा मास्क, त्याच पद्धतीनं वेळोवेळी कचरा काढणाऱ्या महिला ज्या ठिकाणी पॉईंटवर कचरा टाकतात त्या निमित्तानं तिथंच पुन्हा लोक कचरा टाकतात, तर त्या कचरा न टाकण्याच्या सूचना करून त्यांना मोठमोठी डस्टबिन देतोय। ती डस्टबिन वेळोवेळी घंटागाडीत ट्रॅक्टरमध्ये टाकतील, जेणेकरून त्या पॉईंटवर कचरा पडणार नाही। असे चांगले विषय आपण या मिटिंगला घेतले, जेणेकरून स्वच्छतेला लागतात ते विषय घेतले, जेणेकरून हे आपले कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतात, आपल्या शहराची निगा राखतात, आपणही काहीतरी देणे लागतो। त्या निमित्तानं सातारा शहरवासियांची सर्व कर्मचाऱ्यांवर किंवा झाडू कामगारांना एक शाबासकीची थाप म्हणून आपण स्वच्छता दूत म्हणून त्यांना पुरस्कार देतोय, एक पारितोषिक देतोय, एक सर्टिफिकेट देतोय आणि रोख रक्कम सुद्धा देणार आहोत, जेणेकरून प्रभागातील आपल्या घंटागाडी ड्रायव्हर असू द्यात, किन्नर असू द्यात, एखादा मुकादम असू द्यात, एखादी झाडू कामगार महिला असू द्यात, एखादा कर्मचारी असू द्यात, त्यांना आपण वेळोवेळी दर 30 दिवसाला आपण त्याला चांगल्या पद्धतीनं पुरस्कार देतोय, जेणेकरून त्यांनी व्यवस्थित चांगलं काम करावं, त्याचा आदर्श यावा। तुम्ही करताय स्वच्छता अतिशय चांगली। शहराच्या ज्या प्रवेश आहेत चारी बाजून आपल्या, त्यात प्रामुख्याने येतानाच कचरा असतो। त्याच पद्धतीनं मागाशी मी सांगितलं, जर आपल्या नगरपालिकेची हद्दवाढ झाली, तो भाग आपल्याकडे नव्हता, 4 वर्ष प्रशासक होते, आता निवडणुका नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापतीची निवडी झाल्यात, त्याच अनुषंगानं आपण आता नवीन हद्दवाढ झालेला भाग घेतोय असं मागाशी सांगितलं। त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला सांगतो।